तुमचं स्वप्न देखील पीएसआय बनायचं आहे का? पण शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, अभ्यासक्रम, परीक्षा काहीच क्लिअर नाही, तर मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये पीएसआय कसे होतात किंवा पीएसआय होण्यासाठी कोणते मुद्दे किंवा मग कोणत्या पायऱ्या महत्वाच्या आहेत हे सविस्तर सांगणार आहे. तर पीएसआय म्हणजे पोलीस सब इन्स्पेक्टर, ज्याला आपण मराठीमध्ये पोलीस उपनिरीक्षक असे म्हणतो. महाराष्ट्र पोलीस दलातील ग्रुप बी चा अधिकारी हा पीएसआय असतो. पीएसआय ची निवड प्रक्रिया किंवा मग भरती प्रक्रिया ही एमपीएससी मार्फत पार पडते. तर पीएसआय चे कार्य पोलीस स्टेशन सांभाळणे, गुन्ह्यांचा तपास करणे व कायदा सुव्यवस्था राखणे हे पीएसआय चे मुख्य कार्य असतात. आता माहित करून घेऊ शैक्षणिक पात्रता. मग पीएसआय होण्यासाठी नेमकं शैक्षणिक पात्रता काय असते? तर बघा, कोणत्याही शाखेतून म्हणजेच बीएससी किंवा बीकॉम किंवा मग बीए या कोणत्याही शाखेतून तुमचं जर ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असेल, म्हणजे तुमच्याकडे जर डिग्री असेल, तर तुम्ही पीएसआय या पदाकरिता पात्र आहात. लक्षामध्ये ठेवायचंय की तुमचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण झालेलं पाहिजे. त्यानंतर आता लक्षात आपल्या आलंय की पीएसआय होण्यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकं काय पाहिजे. त्यानंतर पीएसआय होण्यासाठी शारीरिक पात्रता काय असते नेमकं? तर बघा, शारीरिक पात्रतेमध्ये जे काय पुरुष म्हणजे जे काय मेल कॅन्डिडेट असणारे विद्यार्थी मित्रांनो, पुरुष उमेदवार, तर पुरुष उमेदवारांसाठी जी काय हाईट आहे, आपण त्याला उंची म्हणू, तर जी काय हाईट आहे ती पाहिजे आपल्याला 165 सेंटीमीटर. बघा, 165 सेंटीमीटर जर हाईट असेल तर तुम्ही पीएसआय या पदाकरिता पात्र आहात. त्यानंतर बघा, फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी जी उंची विद्यार्थी मित्रांनो ती आहे 157 सेंटीमीटर. म्हणजे जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर तुमची उंची किती पाहिजे? तर 157 सेंटीमीटर पाहिजे. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी अजून एक यामध्ये इव्हेंट असतो, तर तो बघा, यामध्ये तुम्हाला तुमची जी काही छाती असते त्याला आपण चेस्ट म्हणू, तर चेस्ट बघा साधारणतः 79 सेंटीमीटर तुमची चेस्टची भरली पाहिजे सुरुवातीला, आणि त्यानंतर फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर जी काय छाती तुमची वाली फुगली पाहिजे, हे लक्षामध्ये घ्या. आता जर तुम्ही एक मेल कॅन्डिडेट म्हणजे पुरुष उमेदवार असाल तर तुमची हाईट 165 सेंटीमीटर पाहिजे. त्यानंतर साधारणतः तुमची जी काही छाती आहे ती न फुगवता 79 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर ती वाढली पाहिजे. जर तुम्ही एक महिला उमेदवार असाल तर तुम्हाला फक्त हाईट पाहिजे आणि तुमची हाईट असते 157 सेंटीमीटर. जर तुमची हाईट असेल तर तुम्ही पीएसआय या पदाकरिता पात्र आहात, हे लक्षामध्ये घ्या. यानंतर येतो समोरचा मुद्दा म्हणजेच वयोमर्यादा. जर तुम्ही ओपन कॅटेगरी म्हणजेच खुल्या प्रवर्गामधील उमेदवार असाल तर कमीत कमी आपलं जे वय ते 19 वर्ष पूर्ण पाहिजे. ते तुम्ही वयाच्या 31 वर्षापर्यंत पीएसआय या पदासाठी अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही एससी, एसटी, ओबीसी या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर शासन नियमानुसार वयामध्ये तुम्हाला सवलत देण्यात आलेली आहे. आता या ठिकाणी आपण सर्वप्रथम शैक्षणिक पात्रता बघितली, त्यानंतर आपण 2 नंबरला शारीरिक पात्रता आणि त्यानंतर 3 नंबरला वयोमर्यादा बघितली आहे. या सर्व गोष्टींमध्ये जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही पीएसआय या पदाकरिता पात्र आहात. आता आपण या ठिकाणी समजून घेऊ की मग परीक्षा नेमकं कशा प्रकारची असते. तर पीएसआय साठी सर्वात पहिली परीक्षा म्हणजेच पूर्व परीक्षा, ज्याला आपण प्रिलिम्स म्हणतो. या ठिकाणी आपण चौथा मुद्दा म्हणू त्याला. बघा, पूर्व परीक्षा. आता पूर्व परीक्षेची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पूर्व परीक्षा जी असते ती होती 100 गुणांसाठी, हे लक्षात ठेवा. 100 गुणांची परीक्षा असती ज्यामध्ये आपल्याला 100 प्रश्न दिलेले असतात. बघा, एमसीक्यूज म्हणजेच बहुपर्याय ही परीक्षा असते आपली, हे लक्षामध्ये घ्यायचे. एमसीक्यूज साठी ही परीक्षा असते. त्यानंतर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते विद्यार्थी मित्रांनो. 1/4 त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे जर तुम्ही एक प्रश्न बरोबर दिला तर तुम्हाला 1 गुण या ठिकाणी मिळणार आहे, परंतु जर तुम्ही एक प्रश्न चुकवला तर 0.25 गुण आपल्या ठिकाणी कमी केले जातात. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायची. निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी अवेलेबल आहे. तर आता पूर्व परीक्षा कशा असते हे आपल्याला समजलं आहे की तुम्हाला ठिकाणी 100 गुणांचा पेपर असणार, ज्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागणार आहे. एमसीक्यू टाईप तुमचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर 1/4 त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे. मग नेमकं एमपीएससीच्या पूर्व परीक्षेला सिलेबस कोणता असतो? तर पहिला विषय म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर सामान्य विज्ञान, त्यानंतर अर्थशास्त्र ज्याला आपण अर्थव्यवस्था असं देखील म्हणतो, त्यानंतर भूगोल, इतिहास, त्यानंतर भारतीय राज्यघटना व त्यानंतर चालू घडामोडी. या 7 विषयांवर आपला वाला पहिला पेपर म्हणजेच पूर्व परीक्षा ही
होत असते. पूर्व परीक्षेचे जे काही गुण असतात विद्यार्थी मित्रांनो, ते अंतिम गुणांमध्ये म्हणजे निवड यादीमध्ये जे काही गुण असतात त्यामध्ये ऍड केल्या जात नाही. तर पूर्व परीक्षा ही फक्त क्वालिफाय परीक्षा असते. या परीक्षेनुसार तुम्ही मेन्स या परीक्षेला बसू शकतात. पूर्व परीक्षेचे मार्क अंतिम गुणांमध्ये धरल्या जात नाही. यानंतर जर तुम्ही पूर्व परीक्षामध्ये पास झाला तर तुमची असते मुख्य परीक्षा, आणि जी की महत्वाची परीक्षा असते, ज्याला आपण 5 नंबर म्हणू. तर बघा, मुख्य परीक्षा ज्याला आपण मेन्स असं देखील म्हणतो. तर बघा, मुख्य परीक्षामध्ये 400 गुणांचा तुमचा पेपर होतो. मुख्य परीक्षा किती गुणांची असते तर 400 गुणांची असते. तर बघा, 400 गुणांसाठी तुमच्यावाले 2 पेपर घेतले जातात. पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर होतात तुमच्यावाले. तर जो काय तुमचा पहिला पेपर असतो तो असतो मराठी आणि इंग्रजी या 2 विषयावरती तुमचा पहिला पेपर घेण्यात येतो. यामध्ये तुम्हाला 200 गुण असतात, तर 100 प्रश्न असतात. या ठिकाणी पण 1/4 निगेटिव्ह मार्किंग आणि पेपर हा देखील MCQ टाईपनेच होतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षामध्ये घ्यायची. त्यानंतर पेपर दुसरा, तर जो काय मुख्य परीक्षा आहे, PSI काय मुख्य परीक्षा आहे, त्याचा दुसरा जो पेपर आहे, मग त्यामध्ये नेमकं कोणकोणता सिलेबस असतो. तर पहिला विषय म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारतीय राज्यघटना, त्यानंतर मानवी हक्क व जबाबदाऱ्या, त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 ज्याला आपण महाराष्ट्र पोलीस ऍक्ट असं देखील म्हणतो, त्यानंतर भारतीय दंड संहिता 1860 ज्याला आपण इंडियन पिनल कोड देखील म्हणतो, यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड देखील म्हणतो, व शेवटी भारतीय पुराव्याचा कायदा 1872 ज्याला आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट हे देखील म्हणतो. तर जो का मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर असणार आहे, तर यामध्ये एकूण आपल्याला बघा जवळपास 9 विषय असतात आणि हा पेपर देखील 200 गुणांचा असतो. यामध्ये देखील आपल्याला 100 प्रश्न असतात व या ठिकाणी देखील 1/4 निगेटिव्ह मार्किंग ही असते. तर हा जो अभ्यासक्रम आहे हा आपल्याला लक्षामध्ये घ्यायचा आहे. आता मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर आपलं असतं ग्राउंड, म्हणजेच मैदानीचं असते. तर मग नेमकं ग्राउंड कशा पद्धतीने होतं ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर बघा, ग्राउंड मध्ये आपण सर्वप्रथम मेल कॅन्डिडेटसाठी पुरुष उमेदवारांसाठी काय काय इव्हेंट असतात ते बघणार आहोत. तर सर्वप्रथम गोळा. बघा, पुरुष उमेदवारांना सर्वप्रथम असतो गोळा. लक्षात ठेवायचं, 7.26 kgचा गोळा आपल्याला 7.50 मीटरवरती फेकावा लागतो. हे लक्षामध्ये ठेवायचं. 7.26 kgचा जो गोळा आहे तो 7.5 मीटर अंतरावर फेकावा लागतो आणि यासाठी आपल्याला 15 गुण दिले जातात. हे लक्षात घ्या. किती गुण दिले जातात? 15 गुण दिले जातात. त्यानंतर मुलांसाठी जो का दुसरा इव्हेंट असणार आहे तो म्हणजे लांब उडी. या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचंय, दुसरा जो इव्हेंट येतोय लांब उडी. तर बघा, लांब उडीचा अंतर 4.50 मीटर इतका आहे आणि यासाठी देखील आपल्याला बघा 15 गुण दिले जातात. हे लक्षात घ्यायचं. 4.5 मीटर लांब उडी मारल्यावर आपल्याला 15 गुण या ठिकाणी देण्यात येतात. त्यानंतर जो का तिसरा इव्हेंट असणार आहे आपल्याला तो असणार आहे पुलअप्स. बघा, पुलअप्स मध्ये एका पुलअपसाठी आपल्याला 2.5 गुण म्हणजेच 2.5 गुण दिले जातात एका पुलअपसाठी. हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचंय. एका पुलअपसाठी 2.5 गुण आपल्या ठिकाणी दिले जातात. तर या ठिकाणी आपण 8 पुलअप्स योग्य रीतीने मारल्यानंतर यासाठी आपल्याला 20 गुण दिले जातात विद्यार्थी मित्रांनो. व यानंतर यामधला शेवटचा इव्हेंट पुरुष उमेदवारांचा, तर तो म्हणजे रनिंग, म्हणजे धावणे ज्याला आपण म्हणतो रनिंग. तर रनिंग करावं विद्यार्थी मित्रांनो पुरुष उमेदवारांना 800 मीटर रनिंग करावी लागते आणि यासाठी तुम्हाला टाइम दिलेला असतो 2 मिनिट 30 सेकंद. 2 मिनिट 30 सेकंदाच्या आतमध्ये जर पुरुष उमेदवारांनी 800 मीटर रनिंग कंप्लीट केली तर तुम्हाला या ठिकाणी 50 गुण दिले जातात. तर अशा रीतीने 100 गुणांचं ग्राउंड असतं विद्यार्थी मित्रांनो. जे ग्राउंड यासाठी एकूण मार्क किती असतात? 100. आणि यामधून तुम्हाला मुलाखतीसाठी म्हणजेच इंटरव्ह्यू साठी जाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी
70 गुण घेणे अपेक्षित असतं. जर तुम्हाला ग्राउंड मध्ये 100 पैकी 70 गुण मिळाले तरच तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकतात, म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्ही बसू शकतात. हे मार्क देखील तुमच्यावाले अंतिम जो काही तुमचे गुण असतात निवड चाचणीचे यामध्ये ऍड होत नाही. ग्राउंडचे जे गुण असतात ते फक्त इंटरव्ह्यूला मुलाखतीला जाण्यासाठीच या ठिकाणी क्वालिफाय म्हणून तुम्हाला या ठिकाणी ग्राउंड असणार आहे. तर हे मार्क तुमचे धरले जाणार नाहीत. तुम्हाला 100 पैकी या ठिकाणी 70 गुण घेणं अनिवार्य आहे. आता आपण बघूया महिला उमेदवारांना ग्राउंड मध्ये नेमकं कोणते इव्हेंट असतात. तर महिला उमेदवारांसाठी ग्राउंड मध्ये 3 इव्हेंट असतात विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. बघा, फिमेल कॅन्डिडेटसाठी 3 इव्हेंट असतात. त्यामधला पहिला इव्हेंट म्हणजेच गोळा फेक. बघा, मुलींना 4 केजीचा गोळा, किती किलोचा गोळा असतो? 4 किलोचा गोळा महिला उमेदवारांसाठी, ज्यांना तो 6 मीटर किती फेकावा लागतो? 6 मीटर अंतरावरती हा गोळा तुम्हाला फेकावा लागतो, ज्यासाठी आपल्याला 20 गुण दिले जातात. यानंतर महिला उमेदवारांचा दुसरा इव्हेंट म्हणजे बघा लांब उडी. तर बघा, महिला उमेदवारांचे लांब उडीचं जे काय अंतर आहे ते अंदाजे 3 मीटर ते 3.5 मीटर असतं आणि यासाठी तुम्हाला 30 गुण दिले जातात. व शेवट म्हणजेच रनिंग. तर बघा, त्याला आपण धावणे म्हणू. तर महिला उमेदवारांसाठी 400 मीटर अंतर असतं धावण्याचं. तर तुम्हाला 400 मीटर अंतरासाठी 1 मिनिट 20 सेकंद वेळ दिलेला असतो. जर महिला उमेदवारांनी 400 मीटर अंतर 1 मिनिट 20 सेकंदाच्या आत कंप्लीट केलं तर तुम्हाला या ठिकाणी 50 गुण दिले जातात. अशा रीतीने महिला उमेदवारांचे देखील जे काही ग्राउंड असतं ते 100 गुणांचं असतं आणि ग्राउंड जे काही 100 गुणांचं असतं तर तुम्हाला 100 गुणांपैकी 70 गुण घेणं या ठिकाणी अनिवार्य असतं. याच 70 गुणांमुळे तुम्ही इंटरव्ह्यूला म्हणजेच मुलाखतीला बसू शकता. मग पीएसआयची तयारी नेमकं कशी करावी? तर सर्वप्रथम अभ्यासक्रम कंप्लीट करा, त्यानंतर रोज चालू घडामोडी वाचा व त्यानंतर मागील वर्षाचे प्रश्न म्हणजेच PYQ सोडवा व रोज थोडासा शारीरिक सराव ठेवा. बघा, पीएसआय होणं कठीण आहे परंतु अशक्य नाही. योग्य मार्ग, योग्य अभ्यास आणि सातत्य ठेवलं तर नक्कीच यश मिळतं. तुमच्या या स्वप्नासाठी आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ हा STI संदर्भात असणार आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या अशाच उपयुक्त माहितीसाठी, उपयुक्त व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा.